खूप सारे मित्र आहेत तुमचे, खूप पार्ट्या करतायत तुम्ही, वाढदिवस साजरे करतायत. पण जरा थांबून थोडाफार विचार केला, तर तुमच्या सोबतचे मित्र, खरे मित्र किती आहेत? ज्यांना तुम्ही हाक मारणार, तेव्हा ते धावत येणार. खरोखर तुमच्या डोक्यावरती त्यांचा हात आहे. असे मित्र किती आहेत? पार्टी करणे, एन्जॉय करणे, मनोरंजन करणे, हे वावगं नाही आहे. आहे ठीक आहे, परंतु रोज रोज पार्ट्या करणे, प्रत्येक मित्रांचे वाढदिवस साजरे करणे, ते डीजे, ते रील, ते व्हिडिओज, ते फोटो, ते एन्जॉय, तो दिवस खूप मोठा वाटतो. खूप एन्जॉय केली. परंतु पाठीवळून बघितलं तर काय आहे? तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांपासून पळू शकत नाहीये. एक दिवस एन्जॉय करून आनंद आहे असं लोकांना दाखवायचं, भासवायचं आणि तुमच्या जबाबदाऱ्यांना दाबून टाकायचा. अपयशाला दाबून टाकायचं, टेन्शनला दाबून टाकायचं. हे कितपत योग्य आहे? यातून काय होणार आहे? एक दिवस तुम्ही संपणार आहेत, संपणार, आणि मागे फक्त आणि फक्त शून्य, झिरो असणार आहे. हे सगळे ते तुम्ही समजताय, ती तुमची माणसं आहेत. ते तुमची माणसं नाही आहेत. तुम्ही खर्च करू नका, काही देऊ नका. तुम्हाला काय किंमत मिळते ती बघा. तुमचे मित्र तुमच्या सोबत चालणारे हवेत. जो डबा आहे, त्या डब्यामध्ये गर्दी नकोय. त्याबरोबर तुमचे सहप्रवासी हवेत, जे तुमच्या सोबत चालतील, जे तुम्हाला सहकार्य करतील, जे एन्जॉय करतील. आणि खरोखर तुम्हाला जर चुकीचं असेल तर ते दिशा दाखवतील, जे तुमच्या कुटुंबावरती लक्ष ठेवतील, तुमच्यावर प्रेम करतील. आपल्याला मित्रांची गर्दी नकोय. आपल्याला रक्ताच्या नातेवाईकांपेक्षा सुद्धा जबरदस्त, घट्ट, निखळ प्रेम करणारे मित्र हवेत. असे मित्र जोपासा. जास्त मित्र ठेवून काय करणार? जास्त पार्टी ठेवून काय करणार? जीवनाचा रस निघून जाणार तुमच्या. वाढदिवस, पूर्वी वाढदिवस हा अशा प्रकारे साजरा व्हायचा की आईचा प्रेमळ हात असायचा, पुरणपोळीचा बेत असायचा, आईला नमस्कार करायचा, वडिलांना नमस्कार केला, काकांना नमस्कार करायचा, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. पण आताचे वाढदिवस कसे साजरे होतात? ते केक लावणार, केक म्हणजे ते केकाचं सुद्धा म्हणजे पूर्ण वाट लागून जाणार चेहऱ्याला. मेणबत्त्या लावणार, जे काय आहे ते एन्जॉय करणार. पण मागे वळून परत परत तो दिवस गेला की संपलं सगळं. वाढदिवस हा तुमच्या स्वतःचा दिवस आहे. त्यासाठी तुम्ही एक दिवस तुमच्या भावंडासाठी द्या. एक दिवस छोटीशी पार्टी करा कुटुंबासमवेत. आईला मिठी मारा, गरजूंना मदत करा, हेल्प करा. चांगलं कार्य करण्याचा एक निश्चय करा, पुढे जाण्याचा निश्चय करा. तो वाढदिवस कारणी लावा. वाढदिवस आज केलाय तुम्ही, परंतु तुमच्या पाठीमागे त्या वाढदिवसाच्या फक्त गोष्टी बोलल्या जात आहेत. आज जबरदस्त मजा आली, फुल एन्जॉय, असा वाढदिवस झाला. परंतु इथे वेळ गेला, तुमचा पैसा गेला, आणि पदरी काय आलं? त्या पैशाचं मूल्यमापन करायला शिका. लक्ष्मी सुद्धा येऊन बघेल तुमच्याकडे. जर तुम्हाला ते साठवता येत नसेल, सांभाळता येत नसेल लक्ष्मी, तर राहणार पण नाही तुमच्याकडे. ती अशी कैची लागेल त्याला. बघा, याच्यातून बोध घ्या तुम्ही.
करा पार्टी मित्रांबरोबर, काहीही हरकत नाही आहे, परंतु त्याला एक लगाम पाहिजे. कुटुंबाची धाक पाहिजे आपल्याला. कुटुंबामध्ये आपलं कोणतरी आहे, आपली आई आहे, आपली वडील, आपली बायको, आपली मुलं आहेत, त्यांचा विचार पाहिजे. आणि जर जबाबदाऱ्याने झटकून जर तुम्ही काम कराल तर भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून झिरो आणि विभक्त किंवा नालायक हे नाव पुढे लावलं जाईल.